आज जी बैठक झालेली आहे ती यात केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटना जी झाली ती कशामुळे झाली आणि पुढे काय केलं पाहिजे असे दोन प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न तर निश्चित असा आहे की त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच्या अंतिम कोण दोषी जर असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि निश्चितच त्यातनं अनेक इन्क्वायरीज अशा होतात पण त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. याच्यातनं या चौकशीतनं निष्पन्न काहीतरी झालं पाहिजे. निश्चित काहीतरी त्या चौकशीतनं कळायला पाहिजे की कसं झालं, काय झालं, कोण आणि त्याच्या मागे कोण आहे का. नसेल पण असं गृहीत धरूया की ही दुर्घटना आहे फक्त. नंतर दुर्घटना झाली तरी तुम्ही सांगितलं पाहिजे दुर्घटना आहे किंवा काय आहे ते दुर्घटना कशी झाली हे निश्चित सांगितलं पाहिजे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग ज्यासाठी आपण आज खऱ्या अर्थाने आज इथं सगळे जमलो होतो ते म्हणजे याची पुनर्बांधणी कशी करावी. कारण केशवराव भोसले नाट्यगृह सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि फक्त कोल्हापूरच्या करांच्याच नाही, संपूर्ण मला वाटतं महाराष्ट्रभर लोकांच्या कलाकारांच्या कलाकार इथं सगळीकडचे येतात. पूर्वीपासूनच येतात, शाहू महाराजांच्या काळापासून येतात. त्यांचा पहिला प्रयोग संगीत सौभद्र जो झाला होता तेव्हापासून लोक बघायला येतात नाटकं. तर निश्चितच याची पुनर्बांधणी झाली पाहिजे. आणि पुनर्बांधणी करताना त्याच्यामध्ये काही जे आत्ताच्या वास्तूमध्ये काही उणिवा जर असतील त्या दूर कशा करता येते हे बघितलं पाहिजे. आणि सुधारणावादी सुद्धा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण मूळ हे लक्षात ठेवून की ही हेरिटेज वास्तू आहे, शाहू महाराजांनी बांधली आहे, त्याचा हा पाया राहायला पाहिजे. आणि निश्चितच जे काय चांगलं करायचं ते आता इंजिनियर आणि आर्किटेक्ट लोक आणखीन कलाकार लोक एकत्र बसून त्यातनं एक छोटी समिती जेव्हा होईल त्याच्या मार्फत ही आज व्यापक होती मीटिंग होती ते पण छोट्या समितीच्या मार्फत निश्चित काहीतरी त्यांचं काय योगदान आहे आणि काय काय करावं लागेल हे सगळं आपल्याला कळेल. आणि लवकरात लवकर आपण या कामाकडे लागणार. आणि शासनाने सुद्धा आश्वासन दिलंय की नेहमीच आश्वासन देत असतात शासन, तर पैशाची कमी काय कुठं पडणार नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि पण पैशाबरोबर चांगले लोक ज्याच्यावर नेमणे आणि चांगल्या पद्धतीने याची मंजुरी करणे हे महत्वाचं आहे. कारण त्यासाठी आपल्याला सगळीकडचे लोकांना त्याचे जे विचार मांडायला किंवा त्यांचे सजेशन्स ऐकून घ्यायला आपण तयार आहोत. आणखीन एकंदरीतच हे लवकरात लवकर चांगली वास्तू व्हावी यात कोणाचंही दुमत नाही आहे. सगळ्यांचं दुमत आणखीन चांगली होण्यासाठी जे काय करावं लागेल ते केलंच पाहिजे की जेणेकरून आता पुढचे 130 वर्ष जवळजवळ 150 वर्ष पुन्हा हे सुस्थितीत राहील असे या दृष्टीकडून आपण विचार केला पाहिजे. आता वेळ कमी आहे आचारसंहितेला. शेवटी कोणतीही गोष्ट शासनातली ही निविदा काढल्याशिवाय होत नाही. आता आर्किटेक्ट नियुक्त करायचा झाला तर मग संभाजीराजेंनी सांगितल्याप्रमाणे त्याला निविदा काढावी लागेल, आर्किटेक्ट फायनल करावं लागेल, त्यांनी एस्टिमेट केलं पाहिजे, त्यांनी येऊन बघितलं पाहिजे काय काय. त्याशिवाय आणि गावातील शहरातील महाराज जे बोलवतील त्या तज्ज्ञाबरोबर सल्लामसलत केली पाहिजे. आणि ते मग DPR आणि एस्टिमेट हे शासनाकडे येणार. त्यामुळं या आचारसंहितेमुळं थोडीशी अडचण येईल का काय माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण आज काही बोलून गेलो तर जे आचारसंहिता आलं की हे सगळं काम ठप्पच होणार आहे.